जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 15 पुरुषोत्तम प्राप्ती योग. श्लोक 20. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना पुरुषोत्तम प्राप्ती योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी तुला सर्वात रहस्यमय तत्वज्ञान सांगितले आहे, जे सर्वात मौल्यवान आहे आणि वेदांचे सार आहे. तू सर्व पापांपासून मुक्त आहेस, म्हणून मी तुला हे तत्वज्ञान प्रकट केले आहे. अर्जुना, ज्याला हे तत्वज्ञान समजते तो खऱ्या अर्थाने ज्ञानी बनतो आणि जे काही जाणून घेण्यासारखे आहे ते जाणतो. मी पुरुषोत्तम आहे असे म्हणणाऱ्या या तत्वज्ञानावर जो विश्वास ठेवतो तो जे काही साध्य करायचे आहे ते पूर्ण साध्य करून सिद्धी प्राप्त करतो, असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा कृपापूर्वक आपल्याला सर्व वेदांचे सार प्रकट करणारे तत्वज्ञान प्रदान करत आहेत, जे घोषित करतात की ते पुरुषोत्तम आहेत आणि जे सर्व पापांपासून मुक्त असलेल्यांनाच प्रकट होऊ शकतात. शिवाय श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की हे तत्वज्ञान जाणून घेणे पुरेसे आहे, जे सांगते की ते पुरुषोत्तम आहेत आणि ते पुरुषोत्तम आहेत यावर पूर्ण आणि मनापासून विश्वास ठेवण्यासाठी ते पुरेसे आहे. या विश्वासाने आपल्याला जे काही माहीत असणे आवश्यक आहे ते सर्व आपल्याला माहीत होते आणि जे काही साध्य करणे आवश्यक आहे ते सर्व प्राप्त होऊन जीवन अर्थपूर्ण बनते आणि परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व ज्ञान आपल्याला प्राप्त होते. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा स्वतः आपल्याला त्यांच्या प्राप्तीसाठीचा सर्वोत्तम मार्ग शिकवत आहेत, हे सत्य आपण जाणूया आणि त्याबद्दल आपण अजिबात शंका घेऊ नये. श्रीकृष्ण परमात्मा सर्वोच्च आहेत, श्रीकृष्ण परमात्मा पुरुषोत्तम आहेत आणि श्रीकृष्ण परमात्मा श्रीमन नारायण आहेत असे मानूया. श्रीमन नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ. एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ओम. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ. एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत.